आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. झाडे वाचवा, नाशिक वाचवा, झाडे वाचवा, नाशिक वाचवा, झाडे वाचवा, नाशिक वाचवा. पण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. नमस्कार. नाशिकवासियांसाठी आम्ही आम आदमी पार्टीतर्फे आंदोलन करतो आहोत. खरं तर इथे गिरीश महाजनांनी नाशिककरांची माफी मागायला पाहिजे. गेल्या आठवडाभरात जी काही खोटी विधानं केली, जे काही नाशिककरांना फसवण्याचं धोरण राबवलंय, त्याचा नाशिककर म्हणून आणि महाराष्ट्रातली प्रत्येक जनता आज याच्यावरती लक्ष ठेवून येते नाशिकमध्ये काय घडतंय. त्यामुळे नाशिककरांच्या बरोबर महाराष्ट्रातली पूर्ण जनता आहे आणि त्याच वेळी हे गिरीश महाजन जे एकूण फसवत आहेत त्याच्या विरोधामध्ये खरं नाशिककरांचा आवाज म्हणून आम आदमी पार्टी पण इथं आलेली आहे. याचं कारण म्हणजे दोन गोष्टी महत्वाच्या. याच्यामध्ये गिरीश महाजनांनी सांगितलंच आहे की आम्ही एकाच्या जागी 10 झाडं लावू. स्वतः कायद्याच्या माणसाला कायद्याच्या संदर्भातली माहिती नाही, हे अतिशय गंभीर आहे. मी म्हणून मुद्दामून कागदपत्र घेऊन आलो की 1975 चा जो कायदा आहे ट्री प्लांटेशनच्या संदर्भात तो काय सांगतो, तो हे सांगतो की जेवढ्या वर्षांचं झाड, म्हणजे एखादं झाड जर 25 वर्षाचं असेल, एखादं झाड जर 50 वर्षाचं असेल तर 50 झाडं लावायची आहेत, 10 वगैरे झाडं नाही लावायची. खोटी माहिती देता येते. खरी माहिती ही आहे की मी कायद्यातलं वाक्य पाहिजे तर तुम्हाला सांगतो. कलम 5 1975चं कलम 5 5 याच्याप्रमाणे स्पष्ट म्हटलंय, द परमिशन टू फेल द ट्री इज ग्रांटेड डीम टू हॅव बीन ग्रांटेड अंडर सबसेक्शन. ऍप्लिकंट शाल प्लांट सच नंबर ऑफ ट्रीज इक्वल टू द एस्टिमेटेड एज ऑफ द ट्री. ज्या झाडाचं वय किती आहे, ज्या झाडाचं वय 25 वर्ष आहे, ज्या झाडाचं वय 50 वर्ष आहे, तेवढी झाडं लावायची त्या झाडाच्या बदल्यात, एका झाडाच्या बदल्यात. हा कायदा सांगतो. हा कायदा सुद्धा हे फसवायला बसलेले आहेत. गिरीश महाजनांनी ही विधानं केली तेव्हाच आम्हाला शंका आली की फसवण्याचं काम चाललंय. त्याच्यानंतर जे आलं ते विधान आलं म्हणजे आत्ताचं जे काही एक्झिबिशन हॉलच्या संदर्भात आलं. जर एक्झिबिशन हॉलचं जर असेल तर मुळात हे प्रपोजल वेगळं प्रपोजल आहे. या प्रपोजलच्या आडमार्गाने काहीतरी वेगळं धोरण राबवण्याचं यांचं आहे. मग पुढच्या 12 वर्षानंतर इथे साधुग्राम कसा होणार, याचं उत्तर ते कसं देणार आहेत. त्यामुळे हे 220 कोटींचा जो प्रपोजल आहे ते सुद्धा काय सरकारी मालकीचं किंवा याचं नाही, हे पीपीपी मॉडेल आहे. म्हणजे याची मालकी कोणाकडे, ताबा कोणाकडे, 33 वर्ष वेगळ्याच माणसांकडे. मग हिंदुत्वाच्या नावाखाली साधुग्राम म्हणून पालिकेला पण ताबा ठेवता येत नाही. पालिका ताबा ठेवत नाही. हा पीपीपी मॉडेलवरती तिसऱ्याच व्यक्तीला हा ताबा मिळणार आहे. हे कुठलं धोरण. त्यामुळे या हिंदुत्वाचा हे घोष करतात. त्यातले साधू संतांनी कधी नदी बरोबर जेवढं नदीला पवित्र मानलं तेवढं झाडांना पवित्र मानलं. वडाचं झाड असेल, तुमचं शमीचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, सर्व झाडं जेवढे नदी आणि पाणी आणि सूर्य हे जेवढे महत्वाचे त्या हिंदू धर्मित्वानुसार आणि इतर धर्मियांच्या साठी सुद्धा ही झाडं तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे या पद्धतीची खोटं विधानं करून पीपीपी मॉडेलवरती इथं कुठला तरी प्रोजेक्ट आणण्यासाठी हे धोरण राबवू नका. नाशिककरांना गिरीश महाजन फसवत आहेत आणि गिरीश महाजनांनी माफी मागितली पाहिजे आणि पूर्ण प्रोजेक्ट मागे घेतला पाहिजे. याचं कारण अजून एक गोष्ट तुम्हाला सर्वांना मी मुद्दामून सांगतो की महाराष्ट्र आणि अतिशय जबाबदारीने विधान करतो. महाराष्ट्रामध्ये हा जो पुणे नाशिक रस्ता कधी झाला, हा अटल बिहारीच्या काळात 2017 मध्ये त्रिकोण गोल्डन ट्रायंगल म्हणून झाला. याच्यावरती जी झाडं लावायची होती जवळपास 40,000 झाडं लावायची होती, त्यांनी लावली नाहीत. एनजीटीने जानेवारीमध्ये हा निर्णय दिला आणि सांगितलं की आत्ता 40,000 झाडं लावा. म्हणजे हे 17 मधली झाडं आज जवळजवळ 7-8 वर्षानंतर सुद्धा तिथं लावली गेली नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सप्रेस हायवेवरती, पुणे बॉम्बे एक्सप्रेस हायवेवरती 1 लाख झाडं लावायची होती. आयडियलवाल्यांना म्हणजे म्हैसकरांच्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट होतं की 1 लाख झाडं लावा, परंतु प्रत्यक्षात 15 वर्षानंतर तिथे 40,000 सुद्धा झाडं नाही आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्याहून अजून गंभीर बाब म्हणजे आम्ही पुण्यामध्ये गेल्या 20 महिन्यांमध्ये किती झाडं लावली आणि किती तोडली याची आकडेवारी घेतली. आम्हाला लक्षात आलं की 20,000 झाडांचं प्लांटेशन अलाउड केलं. त्याच्या बदल्यामध्ये 3.25 लाख झाडं लावायची होती. मी मुद्दामून आकडा परत सांगतो, 20,000 परमिशन दिल्या गेल्या आणि 3.25 लाख झाडं तोडायची होती. एकही झाड लावलं गेलं नाही. याचा हिशोबच ठेवलेला नाही. यांच्याकडं म्हणजे पुणे महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका या तिघांकडे पण याचा डेटा ठेवला जात नाही. कुठल्याही पद्धतीचा डेटा यांच्याकडे सेव्ह करायची सिस्टीम नाही. त्यामुळे झाड तोडल्यानंतर त्याच्या मागे काय घडतं या कायद्यात लिहिलेलं मी पाहिलं ते परत वाचून दाखवतो की याच्यानंतर त्या माणसाची जबाबदारी आहे ती 7 वर्ष ती झाडं आहेत की नाही ते बघायचं काम आहे. हे कोण करणार. त्यामुळे 7 वर्ष सोडा,
आज पुणे नाशिक महामार्गावरती आज 8 वर्षानंतर एक झाड नाहीये प्लांटेशन मधलं. आता जेव्हा एनजीटीने आदेश दिला तेव्हा त्यांनी झाडं लावायला सुरुवात केली. त्यामुळे ही सर्व विधानं खोटी आहेत. नाशिककरांना गिरीश महाजन आणि भाजप सरकार फसवत आहे. आणि ट्रिपल इंजिन जे काय आहे, या ट्रिपल इंजिन मध्ये सामान्य इंजिन म्हणजे इथलं जे लोकल इंजिन आहे, लोकल माणसं आहेत, त्यांचा आवाज ऐकलाच जात नाहीये. हे स्टेटवरनं ठरवलं जात आहे आणि त्यांच्या फायद्यासाठी धोरण राबवत आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी याच्या विरोधात राहील. आज आमची आम आदमी पार्टीचे इथले सगळे कार्यकर्ते, इथले सगळे पदाधिकारी आलेले आहेत आणि याचा आम्ही निश्चितपणे निषेध करू आणि याच्या पुढे गरज पडली तर तीव्र आंदोलन करू, हा इशारा आम्ही याद्वारे सरकारला देतोय. धन्यवाद. और गिरीश महाजन मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद गिरीश महाजन मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. झाडे वाचवा. नाशिक वाचवा. झाडे वाचवा. नाशिक वाचवा. झाडे वाचवा. नाशिक वाचवा. तपन आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. तपन आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. गिरीश महाजन होश में आओ. होश में आओ. होश में आओ. गिरीश महाजन होश में आओ. होश में आओ. होश में आओ. अरे झाडं आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. अरे झाडं आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. गिरीश महाजन होश में आओ. होश में आओ. होश में आओ. नाशिक आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं.